अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामधील नवजात शिशु कक्षात भीषण आग, 3 बालकांचा होरपळून मृत्यू तर 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आरोग्य मंत्र्यांविरोधात स्थानिकांचा रोष। अमरावतीमधील बालकांच्या मृत्यू प्रकरणात समिती स्थापन करणार, समिती 7 दिवसात अहवाल देणार। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं विधान। पुण्यानंतर आता नागपुरात होणार राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम। सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणार कार्यक्रम। मुंबईतील माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान 2 गटात राडा, पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। कांदिवलीमध्ये मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालकांचा रास्ता रोकोमुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी। काही रिक्षा चालकांची प्रवाशांना या रिक्षा चालकांनी धमकावल्याचा आरोप। वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर भांडूपमध्ये मनसेचं आंदोलनामध्ये संजय राऊत सुद्धा सहभागी। नालासोपाऱ्यामध्ये हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, भातावर उंदीर आढळल्यानं स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर। छत्रपती संभाजीनगरच्या बैजापूरमध्ये कचोरीमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, मिठाईच्या दुकानातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह। गडचिरोलीमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी तर छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार, पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता। गेल्या 35 वर्षातील सर्वात कमी पावसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोंद, सरासरीच्या तुलनेत 29% पावसाची तूट। साखरेचे दर वाढल्याचा फटका आता शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाला सुद्धा बसणार। प्रसादाच्या किमती 30% वाढण्याची शक्यता। ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। पालघरहून माकणे मार्गे जेटीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था ही बिकट झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा मार्ग खराब झालाय। नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच खड्ड्यांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आणि फुलांचा अभिषेक करून प्रशासनाचं यात लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मुन्ना तिवारी म्हणून HR आहेत, त्यांना आम्ही आता फोन केल्यानंतर त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं 3 दिवसामध्ये जर तुम्ही हे खड्डे जर व्यवस्थित इकडे रस्त्याला बुंदवले नाहीत तर आम्ही एकही तुमचं ही गाडी इकडून जाऊन देणार नाहीत, अशी आम्ही त्यांना ताकीद दिलेली आहे। आणि त्यांनी ती ताकीद स्वीकारलेली आहे। ते बोलले की नाही, आम्ही 3 दिवसाच्या आत हे खड्डे सर्व बुंजून देतो, म्हणून आम्ही आज इथे सगळे आंदोलन नंतर आम्ही करणार। पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। राजेंद्र दाते संभाजीनगर येथे गेल्या 18 दिवसांपासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करतात। मात्र त्यांच्या उपोषणाकडे कुणीही लक्ष देत नाहीये। जोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू, अशी भूमिका रमेश केरे पाटील यांनी घेतली। पोलिसांनी रमेश केरे पाटील यांच्यासहित आंदोलकांना ताब्यात घेतलं। सन्मान्य दाते पाटील यांची भेट घेत नाही जोपर्यंत आम्ही आता आंदोलन सुरू राहणार आहे। आमची मागणी एकच आहे, हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। हे कोणी जाहीर केलेलं आहे? त्यांनी जाहीर केलेलं। तसं होत नाही। ताब्यात घेत आहेत पोलीस। अरे घेऊ द्या, हो इथे ताब्यात घेऊ द्या। इकडे मुख्यमंत्री दार जाऊन आत्महत्या करीन मी जर त्यांनी आमच्या उपोषणाची दखल नाही घेतली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, नेमका काय प्रकार घडला आणि त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं दिसतंय, त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे दिसते, काय सध्याची तिथली स्थिती आहे? फरा, आपण पाहिलं असेल तर राजेंद्र दाते गेल्या 18 दिवसांपासून संभाजीनगर या ठिकाणी उपोषण करत आहे। प्रामुख्याने त्यांची मागणी आहे की हैदराबाद गॅझेट लागू करा, त्याचप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रामध्ये मोठा घोळ होत आहे। या सर्व विविध मागण्यांसाठी त्यांचं गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे।
मात्र कोणीही त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाहीये. राधाकृष्ण विखे पाटील हे उपसमितीचे प्रमुख आहेत. उपसमितीचे प्रमुख आपण ठरवले होते त्या प्रत्येक टप्प्याला मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आणि त्यातनं हे सगळं इव्हॉल्व होत गेलं. आणि आज आपण बघितलं की जे काही लॉन्च आपण केलेले आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे आता सर्व्हिस बुकपासनं तर म्हणजे एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या कर्मचारी ज्यावेळेस आपला सिलेक्ट होतो त्याचं सिलेक्शनचं जे पत्र आहे त्या पत्रापासनं तर तो रिटायरमेंट ज्यावेळेस घेतो तर रिटायर होत असताना त्याला जे काही द्यायचं आहे त्याचं पत्र किंवा त्याला जे काही त्या फॉर्मॅट मध्ये त्याला जे काही मिळणार आहे या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय सीमलेस अशा प्रकारचं आर्किटेक्चर आपण तयार केलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वेळेवर होत राहतील असं कनेक्टेड आर्किटेक्चर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याचं पत्र ज्यावेळेस आपण इश्यू करू त्या पत्रापासून त्याचा जो जर्नी सुरू होईल त्यांनी घेतलेलं कुठली सुट्टी असेल तर ती रजिस्टर होईल, त्याला जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत ते रजिस्टर होत जातील, त्याच्याकरता किंवा त्या केडरकरता घेतलेला जो निर्णय आहे तो होत राहील. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता नव्याने एंट्री करायची आवश्यकता नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या बुकवर एंटर होत जातील, ते बिल्डअप होत जाईल. आणि केवळ त्याच्या जर्नी करता नाही तर आपल्या एकूण HR मॅनेजमेंट करता ही संपूर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे डायनामिकली आपल्याला वापरता येईल. त्यातनं जो आपला अधिकारी कर्मचारी आहे त्याच्याकरताही हा एक चांगला एक्सपिरियन्स असेल, त्यालाही आपलं स्वतःचं जीवनाचं प्लॅनिंग करण्याकरता त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळेल आणि एकूणच आपल्या प्रशासनाला गतिमान करण्याकरता ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला करता येतील. आणि अर्थातच यामध्ये याचे जे वेगवेगळे व्हर्जन्स आपण चालू केलेले आहेत, मोबाईल व्हर्जन आहे, मग अशी आपण जसं बघितलं की तुम्हाला मोबाईल व्हर्जनवर त्या ठिकाणी स्वतःचं तर सगळं मॅनेजमेंट करताच येईल, प्लस त्याच्यासोबत आपलं मी खरोखर सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय मनापासून कामही केलं, अतिशय मनापासून सगळ्यांनी प्रेझेंटेशन्स देखील या ठिकाणी केले, ते उत्तम अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स होते. त्यातनं खरोखर काय परिणाम त्यातनं आपण साधतो तो परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणून या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोक याच्यामध्ये असे असतील की ज्यांनी काम केलं आहे पण त्यांचं कदाचित नाव आलं नसेल, त्यामुळे अशा सगळ्यांचं देखील तुम्ही माझ्या वतीनं मॅडम सगळ्यांना कन्वे करा की वी आर व्हेरी हॅपी अबाउट ऑल दीज रिफॉर्म्स. आणि हे जे काही आज HRMS आपण सुरू केलेलं आहे इट्स अ पाथ ब्रेकिंग स्टेप आणि फार चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की मी राधा मॅडमचं याकरता विशेष अभिनंदन करेन की यापूर्वी अनेक वेळा GADत अनेकांनी चांगलं काम केलं पण त्या अशा होत्या की ज्यांनी त्यांना अर्थातच आपल्या केंद्र सरकारने तिकडे बोलवणं केलं होतं आणि त्यांना चांगलं पद देखील त्या ठिकाणी द्यायचं होतं. तसं आम्हालाही सांगितलं होतं की आता यांना ठेवलं तुम्ही आता परत पाठवा, पण त्यांनी हा निर्णय केला की नाही, हे काम मी हातामध्ये घेतलं हे पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्यांनी तो निर्णय करून आणि या ठिकाणी या कामाच्या पाठीमागे पूर्ण शक्ती आपली लावली म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही उत्तम सुरुवात आपण केली आहे, एक अतिशय चांगल्या एका स्तराला आपण गेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिस इज अ बिगिनिंग, म्हणजे चांगल्या गोष्टीचं काम आपण केलेलं आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपण बिल्ड केला आहे. आता बेस्ड ऑन दिस प्लॅटफॉर्म आपल्याला अनेक गोष्टी बिल्ड करायच्या आहेत. त्या बिल्ड करण्याकरता आपल्या सर्वांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य पुढे जात राहावं अशी ईश्वराला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विविध सेवांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. महा HRMS या प्रणालीचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते आणि यातून अनेकांना फायदा होईल, लाभ कसा घेता येईल याबाबत देखील ते माहिती देत होते आणि यातून समाजातील विविध स्तरांपर्यंत त्याचा लाभ पोहोचेल आणि विविध सेवा जनतेपर्यंत पोहोचतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे.